दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार, भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सोलापूर मार्फत राज्य शासन कृषी विभाग आणि इतर संशोधन संस्थांच्या मदतीने सुरू असलेल्या विकसित कृषी संकल्प अभियान 29 मे ते 12 जून 2025 या कालावधीमध्ये सुरू आहे। खरीप हंगामपूर्व अभियानामध्ये कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे सर्व शास्त्रज्ञ आणि राष्ट्रीय डाळिंब कृषी संशोधन केंद्र आणि पशुवैद्यकीय विद्यापीठाचे शास्त्रज्ञ या 3 टीमच्या स्वरूपामध्ये कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर लालासाहेब तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे अभियान राबवत आहे। हे अभियान या 3 टीमच्या मदतीने एकाच वेळी जिल्ह्यातील 2 तालुक्यामध्ये म्हणजे सध्या मंगळवेढा आणि उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये राबवलं जात आहे। मंगळवेढा तालुक्यामध्ये ब्रह्मपुरी येथे दिनांक 1 जून रोजी कृषी रथाचं उद्घाटन मंगळवेढा पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे यांच्या हस्ते आणि कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉक्टर लालासाहेब तांबडे, मंगळवेढ्याच्या तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ, पंचायत समिती मंगळवेढाचे माजी सभापती प्रदीप खांडेकर, डॉक्टर पी.के. पवार, डॉक्टर दिनेश बाबू, डॉक्टर विजयसिंह लोणकर, डॉक्टर पी.जी. पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झालं। या कार्यक्रमामध्ये सन्माननीय आमदार यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं। तसंच उत्तर सोलापूरमधील डोणगाव, नंदूर आणि पाथरी येथे 2 जून रोजी विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात आलं। डोणगाव येथील कार्यक्रमामध्ये कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉक्टर लालासाहेब तांबडे, उत्तर सोलापूरचे तालुका कृषी अधिकारी धनंजय शेटे, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर आदिनाथ ताकटे, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञ डॉक्टर नम्रता गिरी आणि डॉक्टर रूपा स्वजय, कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे विषय विशेषज्ञ सर्वश्री प्रदीप गोंजारी, डॉक्टर प्रकाश कदम, समाधान जवळगे तसंच गावचे सरपंच आदींची उपस्थिती होती। या कार्यक्रमामध्ये बीज प्रक्रियाचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। तसंच तालुका कृषी अधिकारी उत्तर सोलापूर यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली, तर डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी जमीन सुधारणा, भूसुधारकांचा ऊस उत्पादनासाठी वापर याविषयी सविस्तर अशी माहिती दिली। कृषी संकल्प अभियानाच्या पुढील कार्यक्रमात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा असं आवाहन कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी केलं आहे। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।